जय जय रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज गाथा अभंग 245. संत तुकाराम महाराजांचे अभंग हे केवळ भक्तिगीत नाहीत, तर ते मानवी मनाच्या सूक्ष्म प्रवृत्ती उघड करणारे आरसे आहेत. अभंग क्रमांक 245 हा माणसाच्या अहंकारावर, दोषदृष्टीवर आणि संतांविषयी असलेल्या अपवित्र बुद्धीवर कठोर पण करुण शिक्का मारतो. संतांकडे गुणदोषांच्या नजरेने पाहणारा माणूस प्रत्यक्षात स्वतःचं पुण्य नष्ट करतो, हे या अभंगातून तुकाराम महाराज अत्यंत तीव्र शब्दात सांगतात. हा अभंग ऐकताना आपल्यालाच प्रश्न पडतो, आपण संतांकडे कसे पाहतो? या प्रश्नाचं उत्तरच आपली आध्यात्मिक उंची ठरवतं. अभंग 245. संताचे गुणदोष आणिता यामना, केलिया उगाणा सुकृताचा. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत खोल मानसशास्त्रीय सत्य सांगतात. संतांच्या गुणदोषांचा विचार मनात आणणं म्हणजे स्वतःच्या पुण्याचा नाश करणं, असं ते स्पष्टपणे सांगतात. संत म्हणजे केवळ एक व्यक्ती नसते, तो ईश्वराच्या अनुभूतीने झळकलेला आत्मा असतो. अशा व्यक्तीकडे हा चांगला, हा वाईट, याच्यात हा दोष आहे, अशी दृष्टी लावणं म्हणजे स्वतःच्या अहंकाराला देवापेक्षा मोठं मानणं होय. तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा आपण संतांमध्ये दोष शोधतो, तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या मनातील विकार प्रकट करत असतो. संतांचा दोष शोधणारा माणूस हा स्वतः अपूर्ण असतो, कारण पूर्णत्वाकडे वाटचाल करणारा मनुष्य नेहमी गुणग्राहक असतो, दोषग्राहक नाही. केलिया उघाणा सुकृताचा म्हणजे जन्मोजन्मी कमावलेलं पुण्य क्षणात नष्ट होतं, कारण संत दोषदृष्टी ही अहंकाराची शेवटची पायरी असते. आजच्या काळात हे फार लागू पडतं. आपण प्रवचन ऐकतो, पण प्रवचन करणाऱ्याच्या आवाजावर, कपड्यांवर, वागणुकीवर टीका करतो. आपण संतवाणी ऐकतो, पण संतांच्या मानवी मर्यादा शोधतो. तुकाराम महाराज सांगतात, संत पाहताना डोळे नाही, मन शुद्ध असायला हवं. ओळ 2. पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ, चिरोनी केळी केळ गाढवतो. या ओळीत तुकाराम महाराज रूपकांचा अतिशय प्रभावी वापर करतात. ते म्हणतात, फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी फुलाला पिळावं लागत नाही. केळीची चव जाणून घेण्यासाठी केळं चिरून टाकण्याची गरज नसते. पण जो माणूस फूल पिळतो, केळं चिरतो, तो गाढव आहे, असं तुकोबा स्पष्टपणे म्हणतात. याचा अर्थ काय? संतांचा अनुभव, त्यांची महिमा, त्यांचं तेज हे तोडफोड करून, टीका करून, विश्लेषण करून समजत नाही. ते केवळ नम्रतेनं, श्रद्धेनं, समर्पणाने कळतं. आज आपण ज्ञानाच्या नावाखाली प्रत्येक गोष्ट उघडून पाहतो, प्रत्येक संताचं आयुष्य डायसेक्ट करतो, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा करतो. पण तुकोबा सांगतात, असं करणारा माणूस ज्ञान मिळवत नाही, तो केवळ उद्ध्वस्त करतो. फुलाचं सौंदर्य पाहायचं असतं, फाडायचं नसतं. संतांचा भाव घ्यायचा असतो, न्याय करायचा नसतो. ही ओळ आपल्याला शिकवते की भक्ती ही विश्लेषणाने नव्हे, तर अनुभवाने कळते. ओळ 3. तुका म्हणे गंगे अग्नीसी विटाळ, लावी तो चांडाळ दुःख पावे. या ओळीत तुकाराम महाराज सर्वात कठोर शब्द वापरतात. ते म्हणतात, जो माणूस गंगेला किंवा अग्नीला विटाळ लावतो, तो चांडाळ आहे आणि तो निश्चितच दुःख भोगतो. गंगा म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आहे, अग्नी म्हणजे शुद्धीचं प्रतीक आहे. या दोन्ही गोष्टी स्वतःहून पवित्र आहेत. त्यांना कोणी पवित्र करू शकत नाही आणि कोणी अपवित्रही करू शकत नाही. मग संतांचं काय? संत हे गंगेपेक्षा, अग्नीपेक्षा अधिक शुद्ध असतात, कारण ते ईश्वराशी एकरूप झालेले असतात. जो माणूस संतांवर टीका करतो, दोष लावतो, त्यांचं मूल्यांकन करतो, तो प्रत्यक्षात स्वतःच्या मनाला अपवित्र करतो. दुःख हे शिक्षेसारखं नसतं, ते परिणाम असतं. संत दोषदृष्टीचा परिणाम म्हणजे अशांत मन, कोरडं आयुष्य, भक्तीचा अभाव. तुकाराम महाराज आपल्याला इशारा देतात, संतांना दोष देऊ नका, कारण त्याचा दाह शेवटी आपल्यालाच होतो. शिकवण. अभंग 245 आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची जीवन शिकवण देतो. संतांकडे नेहमी गुणदृष्टीने पहा. संत हे आरसे असतात. त्यांच्यात दोष दिसत असतील तर तो दोष आपल्या मनात आहे हे समजून घ्यायला हवं. भक्तीचा मार्ग हा टीकेचा नाही, तर नम्रतेचा आहे. ज्ञानाचा मार्ग हा अहंकाराचा नाही, तर समर्पणाचा आहे. आपण जितके संतांबद्दल नम्र होतो, तितके आपण ईश्वराच्या जवळ जातो, आणि जितके आपण दोष शोधतो, तितके आपण स्वतःपासून दूर जातो. तुकाराम महाराज सांगतात, संत समजून घ्यायचे असतील तर मन शुद्ध ठेवा.
जर हा अभंग तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, जर तुमचं मन क्षणभर थांबलं असेल, तर समजा तुकाराम महाराज तुमच्याशी बोलले आहेत. अशीच संतवाणी, अभंगांचे सखोल अर्थ आणि भक्तिभाव जागवणारे विचार ऐकण्यासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी. जय संत तुकाराम महाराज की जय.